much for? Transparent 150 sir. Okay, the other one. एक वो देना, आप पहले निकाल लो. Hello sir. Cash quoting la. Show me. ही छत्री मी घेतली आहे ट्रान्सपरंट, कारण आतमध्ये फिरायचं आहे आणि रेनकोट नाही घेऊ शकत मी, आय एम सॉरी. तर म्हणून मग मी छत्री घेतली आणि आता मी असं ब्लॉगिंग करणार आहे छत्री सोबत. असे रेनकोट्स पण मिळतात. हाऊ मच फॉर रेनकोट? 150 ला रेनकोट आहे आणि 150 ला ही छत्री आहे, म्हणजे ही वाली ट्रान्सपरंट. आणि ही वाली मला माहित नाही कितीची आहे. हाऊ मच फॉर दिस? 200. अच्छा, ही 200 ची आहे आणि ही 150. छत्रीमध्ये ब्लॉगिंग करायचं आणि ही गार्डनची एंट्री आहे. बघा, ही अशी तिकीट मिळते, ही अशी तिकीट मिळते. ती तिकीट आपण एंट्रन्सवर दाखवायची. आता पण दाखवलं ते असं हे करून देतात बॅच, आणि मग जायचं आतमध्ये. हे आहे बॉटनिकल गार्डन. सेल्फी स्टिक आत ठेवली आहे, कारण सेल्फी स्टिकने माझं शूट होत नाहीये आणि मी ह्या रस्त्याने सरळ पुढे चालले. दाखवून देते. मी या बाजूला चालायला सुरुवात केली आहे. इकडे मागे बघा. हे सनफ्लावर्स बघा मागे, किती सुंदर आहेत. वाव. ग्लास हाऊस हे असे बनवलेत आणि आतमध्ये पण खूप झाड आहेत. इकडून पुढे पुन्हा एक रस्ता आहे. इकडे एक ग्लास हाऊस आहे. खूप सुंदर गार्डन आहे, तुम्ही बघू शकता. जे ग्लास हाऊस मी तुम्हाला दाखवलेलं ना, आता मी त्याच्या आत आले. किती फ्लावर्स आहेत तिकडे बघा, खूप फ्लावर्स आहेत तिकडे. आता मी तुम्हाला पूर्ण ग्लास हाऊसचा टूर देते, ते तुम्ही बघा आणि तुम्हाला ते कसं वाटतंय ते मला नक्की. थँक्यू. खूप गर्दी आहे इकडे, त्यामुळे झाडाची नावं लिहिलेली आहेत इकडे. इकडे पण फुल अशी सगळ्या झाड. तर या झाडांना बघा, हे सिल्वर सिल्वर दिसत आहेत म्हणून ह्याचं नाव सिल्वर डस्ट आहे. किंवा इथे खूप सुंदर फ्लावर्स आहेत बघा, पेटुनिया हायब्रिड. नाव तुम्ही वाचा. बिगोनिया, वेरोनिका, पेपरोमिया. ओ, हे किती सुंदर दिसते बघा. झाडच झाड आहे तिकडे आणि खूप सुगंध आहे इकडे. परत हे ते सिल्वर वालाच आहे. बोनसाई व्हरायटीज.
एक्सक्यूज मी. फोशिया. बघा इतकं सुंदर छान गार्डन. आता मी ब्लॉगिंग केलं म्हणजे मी तुम्हाला अख्खं गार्डन दाखवलंय. तुम्हाला ते गार्डन कसं वाटलं मला नक्की सांगा. ऍक्च्युली इकडे ग्लास हाऊसेस खूप बनवलेले आहेत आणि गार्डन खूप मोठं आहे. ते फिरायला 2 तास वगैरे लागतील, जे की माझ्याकडे नाही आहेत. मी आता 10 मिनिटात परत बाहेर जाणार कारण मला पुढे टी फार्म बघायचं आहे. सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून्ड. आणि आता हे होतं ग्लास हाऊस. इकडे असे खूप ग्लास हाऊसेस बनवलेले आहेत. त्याच्या आतमध्ये खूप प्लॅन्ट्स आहेत आणि हे गार्डन इतकं मोठं आहे 2-2.5 तास लागणार फिरायला. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये त्यामुळे मी तुम्हाला एक ग्लास हाऊस दाखवलाय. आता बाकी तुम्ही या आणि एक्सप्लोर करा. परत तिकडे एक ग्लास हाऊस आहे, तिकडे टर्न कर. आणि आता मी निघते गार्डनच्या बाहेर, चालले कुन्नूरला आणि अशी एक छत्री घेईन, कोणाला तरी गिफ्ट करेन. सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून अँड हॅव अ गुड डे. आणि हे मी गेटच्या बाहेर चालले. 25 मिनिटात जेवढं होऊ शकलं मी फिरले, तुम्हालाही दाखवलं. आता बस. तर आता मी आले जेवायला. मी एका रेस्टॉरंटमध्ये थांबले ज्याचं नाव आहे पॅराडाईज. मी तुम्हाला दाखवते. तर मी ऑर्डर केलंय मंचाओ सूप आणि पनीर चिल्ली ड्राय. कारण आता मी कुन्नूरला जाणार आहे आणि जातानाचा रस्ता असा गोल गोल हेअरपिन बँड्स आहेत जे की मला सहन होणार नाही मी खूप खाल्लं तर. हे या हॉटेलमध्ये म्हणजे पॅराडाईजमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. पण ह्याच्या समोर जे आहे मयूर ते प्युअर व्हेज आहे. सो जर तुम्हाला यायचं असेल आणि प्युअर व्हेज खायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि हे हॉटेलचा मेन्यू आहे. मी तुम्हाला मेन्यू दाखवते. हा मेन्यू आहे. आता ऑर्डर आल्यानंतर मी तुम्हाला भेटते. जेवण कसं आहे ते सांगते. जेवण म्हणजे काय, 2च गोष्टी मी ऑर्डर केल्या. त्यांची टेस्ट कशी आहे, ते कसं बनवले ते आपण बघूया. आणि आता दोन्ही डिशेस आल्यावर मी ब्लॉग सुरू करते परत. त्याची टेस्ट कशी आहे ते सांगते. बाकी मस्त चाललाय माझा दिवस. आता हे सूप आलंय, हे मी टेस्ट करून सांगते की कसं आहे. ओके ओके आहे, असं काही खूप ग्रेट नाहीये. म्हणजे वेगळी टेस्ट आहे काहीतरी. थोडी माउंटेन टेस्ट आहे, रॉ आहे. तर आता सूप पिऊन घेते आणि आता पनीर चिल्ली आलं की मग ते पण टेस्ट करून सांग. आता हे पनीर चिल्ली आलंय, ह्याचा कलर पण वेगळा दिसतोय. हे जरा मी टेस्ट करून बघते. हे मी घेतलंय. हे पण ओके ओकेशच आहे. आपल्याकडे जशी टेस्ट असेल तशी नाहीये. आता मी रेस्टॉरंटमधून निघाले, माझं खाऊन झालंय कारण खूप मोठा पोर्शन आलेला तर मी कमी खाल्लं आणि सूप कंप्लीट केलं मी. आता गौतम तिकडे आहे, गाडी आणतोय. गाडीत बसूया अँड स्ट्रेट टू कुन्नूर टी फार्म. इथे टी फार्मवर. माझ्या मागे चहाची शेती आहे, इकडे वर पण आहे आणि इकडे ना लोकल ड्रेस घालून फोटो सेशन पण करता येतं.
आता ना मी इथे टी फार्मच्या इथे आले, पण पाऊस पडल्यामुळे आता ते ड्रेस घालून फोटो आता नाही काढू शकत. पण ना एक एक चॉकलेट टी त्यांनी सॅम्पलसाठी दिला, मी पिऊन दाखवतो. मस्त आहे, त्याला चॉकलेट फ्लेवर आहे. आणि इकडे खूप सारे चहा पावडर पण तुम्हाला मिळतात, मसाला टी, कार्डमम टी. जे मी तुम्हाला काल तिकडे दाखवलेलं ना टी फॅक्टरीला, तसं सेम इकडे पण आहे. पण हे थोडंसं छोटं शॉप आहे, ती तर फॅक्टरी होती ऑब्व्हियसली, पण चॉकलेट टी खरंच खूप छान आहे. पण मला अशी काय चॉकलेटची खूप आवड नाही आहे, स्वीटची आवड नाही आहे, त्यामुळे मी नाही घेणार. पण बाकी खूप गोष्टी आहेत, ऑइल्स आहेत आणि चहा पावडर तर इकडे फेमसच आहे. वरून आपण टी फार्मला आलोय म्हटल्यानंतर इकडे मिळणारच. अँड दॅट्स इट. आता त्यांच्याशी मी बोलले तर ते म्हणाले कॉस्ट्युम आपण घालून तेव्हाच फोटो काढू शकतो जेव्हा पाऊस कमी होईल. पण आता पाऊस कधी कमी होईल मला माहिती नाही, त्यामुळे मी थांबले आणि पाऊस कमी झाला की मग मी परत व्लॉग शूट करेन. तर आता मी त्यांच्याशी बोलले. ह्या ड्रेसचे एक मिनिट दे ना वो, नाहीये दे ना. तर या ड्रेसमध्ये ना 4 कलर्स आहेत, तर मी येल्लो कलर सिलेक्ट केलाय. मला माहिती आता तो कसा दिसेल. आणि ड्रेसचे आहेत 200 रुपये. मी त्यांना म्हटले, ते म्हणाले वर चला, पण मी म्हटलं नाही, आपण खाली जाऊया, कारण खाली जरा जास्त ग्रीनरी आहे आणि जरा जास्त डेन्स आहे, त्यामुळे मग मी खाली जाऊन फोटोशूट करणार आहे. ते म्हणाले तुम्ही पुढे चला, मी ड्रेस घेऊन येतो. तर आता आपण जाऊया पुढे. चॉकलेट टी पावडर इकडे मिळते, मी विचार करते घेऊ का. खाली क्लाउड्स बघा, ओ माय गॉड. आता मी जाऊन फोटोशूट करणार आहे आणि खूप छान दिसेल. आता मी चालत पुढे चालले. ते मला म्हणाले की तुम्ही पुढे जा, मी कॉस्ट्युम घेऊन येतो. तर जाते मी पुढे. खूप हेव्हनली आहे इकडे सगळं, खूपच अमेझिंग आहे.